उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला कोकाटेंचं खातं काढल्यानंतर अजितदादा फडणवीसांच्या भेटीला सूत्रांची माहिती कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द नाही। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे सुपूर्द केल्याची माहिती। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे असणार। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा। मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघाबाबत शहांसोबत चर्चा। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंचा हायकमांड मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मंत्रिपदासाठी मुंडे भाजपत जाण्याची शक्यता। करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुखांचा हल्लाबोल। कराड गँग राजाश्रयामध्ये होती, हे सिद्ध करताना दबाव येऊ शकतो असं पत्र कोर्टामध्ये दिलंय। देशमुखांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। अजित पवारांचा आणखीन एक आमदार अडचणीत। पोलिसांना शिवीगाळ भोवली। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी। कारेमोरेंसह 4 सहकाऱ्यांची बंद पत्रकावर सुटका। साताऱ्यामधील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंसह काँग्रेसचा एकनाथ शिंदेंकडे पोट। आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जायचं। अंधारेंचा आरोप, शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही। एकनाथ शिंदेंचे बंधू प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, तर अंधारेंना अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल। शंभूराज देसाईंचा इशारा।